या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या तासाला आपण BA सेकंड इयर सेमिस्टर तिसरे थर्ड सेमिस्टर मधील जो ऑप्शनल पेपर आहे, पेपर क्रमांक 4, यामध्ये आपण विकासाचे अर्थशास्त्र हा पेपर निवडलेला आहे. त्याचा आपल्याला सिलेबस घ्यायचा आहे. पेपरचं टायटल आहे इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट. पेपर क्रमांक 6, पेपर क्रमांक 6 सेमिस्टर 3 मधील पेपर क्रमांक 6 हा ऑप्शनल पेपर आहे. हा पेपर तुम्हाला एकूण 75 मार्काचा असेल. यामध्ये 25 मार्काला इंटरनल असेल आणि 50 मार्काची सेमिस्टर एंड एक्झाम असेल, म्हणजे विद्यापीठाची 50 मार्काची परीक्षा असेल. या परीक्षेत तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न हा 10 मार्काचा असेल आणि 25 मार्काला इंटरनल असेल, ज्यामध्ये टेस्ट असेल 10 मार्काला, असाइनमेंट असेल 10 मार्काला आणि सेमिनार असेल 10 मार्काला. तर असे एकूण 25 मार्काचं तुम्हाला इंटरनल आणि 50 मार्काची विद्यापीठीय परीक्षा असेल. तर चला तर पाहूया आपण विकासाच्या अर्थशास्त्राचा सिलेबस. सिलेबस घेतो मी. विकासाचे अर्थशास्त्र पेपर 6. अरे विकासाचे अर्थशास्त्र पेपर 6, BA सेकंड इयर थर्ड सेमिस्टर. हा पेपर ऑप्शनल आहे. इंटरनल 25 मार्काला असेल आणि थेरी 50 मार्काला असेल. एकूण 75 मार्काचा हा पेपर आपल्याला अभ्यासायचा आहे. यामध्ये युनिट फर्स्ट आहे, प्रकरण 1 लिहून घ्या. आर्थिक विकास आणि वृद्धी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे आर्थिक विकास आणि वृद्धी. त्यामध्ये पहिला टॉपिक लिहून घ्या, आर्थिक विकासाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासाची संकल्पना हा पहिला मुद्दा आहे त्यामध्ये, पहिल्याच प्रकरणात. दुसरा मुद्दा लिहून घ्या, आर्थिक वृद्धीची संकल्पना. आर्थिक वृद्धीची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. आर्थिक वृद्धीची संकल्पना. यामध्ये आपल्याला आर्थिक वृद्धीचे निर्देशक पाहायचे आहेत, जे घटक आहेत आर्थिक वृद्धीला. आर्थिक वृद्धीचे घटक किंवा निर्देशक, इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, याचा यामध्ये आपल्याला
अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरक याचा अभ्यास करायचा आहे. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीमधील फरक. डिफरन्स बिटवीन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक ग्रोथ. आर्थिक विकास आणि वृद्धीतील फरक. या फर्स्ट युनिटमध्ये हे 3 टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता दुसरं युनिट लिहून घ्या. प्रकरण 2 आर्थिक विकासाचे सिद्धांत. आर्थिक विकासाचे सिद्धांत. थेरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासाचे सिद्धांत. याच्यामध्ये पार्ट 1 दिलेला आहे. हे सिद्धांत परंपरागत अर्थशास्त्रज्ञांपासून सुरू होतात म्हणून त्याला पार्ट 1 म्हटलेलं आहे. त्यामध्ये घ्या 1 नंबरला ॲडम स्मिथचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. ॲडम स्मिथचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. ॲडम स्मिथ थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ॲडम स्मिथ थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ॲडम स्मिथचा विकासाचा सिद्धांत. 2 नंबरला घ्या डेव्हिड रिकार्डोचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. डेव्हिड रिकार्डोचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. रिकार्डोज थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. रिकार्डोज थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तिसरा मुद्दा माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. माल्थस थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. प्रकरण 2 मध्ये हे 3 मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत, ज्यामध्ये ॲडम स्मिथचा विकासाचा सिद्धांत आहे, रिकार्डोचा आहे आणि माल्थसचा आहे. हे 3 अर्थतज्ञ आपल्याला त्यांचे आर्थिक विकासाचे सिद्धांत अभ्यासायचे आहे. आता प्रकरण 3 घ्या, युनिट 3. त्याचं टायटल आहे आर्थिक विकासाचे सिद्धांत भाग 2. आर्थिक विकासाचे सिद्धांत. थेरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पार्ट 2. थेरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पार्ट 2. आर्थिक विकासाचे सिद्धांत भाग 2. यामध्ये देखील आपल्याला 3 अर्थतज्ञांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये 1 नंबरला लिहून घ्या कार्ल मार्क्सचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. कार्ल मार्क्सचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. कार्ल मार्क्स थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. कार्ल मार्क्स थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. 2 नंबरला घ्या रोस्टोच्या आर्थिक विकासाचे टप्पे. रोस्टोचे आर्थिक विकासाचे टप्पे. रोस्टोज स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. रोस्टोच्या आर्थिक वृद्धीचे
टप्पे म्हणजे एखाद्या देशाची आर्थिक वृद्धी कशी होते या संदर्भात त्यांनी स्टेजेस दिलेले आहेत. त्या स्टेजेसचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. यामध्ये तिसरा मुद्दा घ्या. यामध्ये तिसरा मुद्दा लेविसचा लेविस थिअरी ऑफ अनलिमिटेड सप्लाय ऑफ लेबर म्हणजे लेविसचा अमर्यादित श्रमपुरवठा सिद्धांत. लेविसचा अमर्यादित श्रमपुरवठा सिद्धांत. लेविस थिअरी ऑफ अनलिमिटेड सप्लाय ऑफ लेबर. हे 3 सिद्धांत या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. जेव्हा आपला सिलेबस सुरू होईल तेव्हा आपण हे सगळं डिटेल्स मध्ये पाहूया. आता घ्या प्रकरण 4 युनिट 4 प्रकरण 4. त्याचं टायटल घ्या. प्रकरण 4चं टायटल लिहून घ्या. आर्थिक विकास प्रक्रियेमधील घटक. आर्थिक विकास प्रक्रियेमधील घटक. आर्थिक विकास प्रक्रियेमधील घटक. प्रकरण 4. प्रकरण 4 आर्थिक विकास प्रक्रियेमधील घटक. फॅक्टर्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्रोसेस. फॅक्टर्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्रोसेस. त्यामध्ये पहिला मुद्दा लिहून घ्या. नैसर्गिक संसाधने. नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक संसाधने. नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक संसाधने डॅश द्या. आता कोणते नैसर्गिक संसाधने आहेत? त्याचे 2 प्रकार आहेत. ते 2 प्रकार आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. डॅश देऊन पुढे लिहून घ्या. नवीकरणीय संसाधने. नवीकरणीय रिन्युएबल रिसोर्सेस. रिन्युएबल रिसोर्सेस. नवीकरणीय संसाधने आणि अनवीकरणीय संसाधने. अनवीकरणीय संसाधने नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. दुसरा मुद्दा घ्या. लोकसंख्या. पॉप्युलेशन. लोकसंख्या. यामध्ये आपल्याला डॅश देऊन पुढे लिहून घ्या. पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत. डॅश देऊन घ्या. लोकसंख्येमध्ये पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत. थिअरी ऑफ ऑप्टिमम पॉप्युलेशन. थिअरी ऑफ ऑप्टिमम पॉप्युलेशन. लोकसंख्येचा पर्याप्त सिद्धांत. पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत. तिसरा मुद्दा घ्या. बचत. सेविंग. बचत. बचतीच्या पुढे डॅश द्या आणि लिहून घ्या. बचतीची आर्थिक विकासातील भूमिका. बचतीची आर्थिक विकासामधील भूमिका. द रोल ऑफ सेव्हिंग्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट.
द रोल ऑफ सेव्हिंग इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता प्रकरण 5 लिहून घ्या. युनिट 5 आहे. प्रकरण 5वे. त्याचं टायटल आहे आर्थिक विकास आणि शासकीय धोरण. आर्थिक विकास आणि शासकीय धोरण. गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकास आणि सरकारी धोरणे. त्यामध्ये 1 नंबरला घ्या. 1 नंबरला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. आता या योजनेचा आपल्याला काय अभ्यास करायचा आहे? त्याची वैशिष्ट्ये, महत्व आणि व्याप्ती. या योजनेची वैशिष्ट्ये, महत्व आणि व्याप्ती. फीचर्स, इम्पॉर्टन्स अँड स्कोप याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. यामध्ये दुसरा मुद्दा लिहून घ्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना डॅश द्या पुढे. मग या योजनेची आपल्याला वैशिष्ट्ये, महत्व आणि व्याप्ती पाहायची आहे. लिहून घ्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, वैशिष्ट्ये, महत्व आणि व्याप्ती. वैशिष्ट्ये, महत्व आणि व्याप्ती. यामध्ये तिसरा मुद्दा लिहून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना. प्रधानमंत्री आवास योजना. या योजनेत देखील आपल्याला वैशिष्ट्ये, महत्व आणि व्याप्ती पाहायची आहे. प्रधानमंत्री आवास योजना, वैशिष्ट्ये, महत्व आणि व्याप्ती पाहायची आहे. तर एकंदरीत BA सेकंड इयर तिसऱ्या सत्रामध्ये सेमिस्टर 3 मध्ये पेपर 6वा इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट आर्थिक विकासाचे अर्थशास्त्र किंवा विकासाचे अर्थशास्त्र. विकासाचे अर्थशास्त्र याचा सिलेबस एकंदरीत या 5 युनिटमध्ये आपल्याला दिलेला आहे. सिलेबस सोपा आहे. त्याचं जर आपण चांगलं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला चांगला अभ्यास करता येईल आणि अभ्यास चांगला झाला तर परीक्षेत देखील आपल्याला चांगले मार्क्स मिळवता येतील. तर तुम्हाला सर्वांना या सत्रामध्ये सर्वांचं वेलकम करून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक यू.